नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पांढऱ्या मुळ्याची भाजी कशी करायची ते बघणार आहोत. काही जण काय करतात की याचा वास येतो म्हणून खात नाहीत, तर माझ्या पद्धतीने करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल. त्यासाठी काय करायचं तर मुळा घ्यायचा, त्याची वरची साल काढून टाकायची. जर मुळा कोवळा असेल तर त्याची साल काढण्याची काही गरज नाही, जर जून असेल तर त्याची साल काढायलाच लागेल. आणि अशा पद्धतीने ते किसून घ्यायचा. जास्त बारीक किसायचं नाही, मोठ्या किसणीने आपण तो किसून घ्यायचा आणि त्याची वरची साल जी निघेल ती काढून टाकायची. आणि हा वरचा देठ पण टाकून द्यायचा आहे आपल्याला. आता काय करायचं तर ह्याच्यामध्ये पाणी घालायचं आणि व्यवस्थित हाताने तो स्वच्छ धुवून त्याचं पाणी पूर्ण पिळून घ्यायचं आहे, म्हणजे त्याचा वास कमी होतो. हे बघा, इथं मी पिळून घेतलेला आहे मुळा. आता काय करायचं तर कढईमध्ये 2 चमचे तेल टाकायचं. तेल व्यवस्थित तापले की त्याच्यामध्ये थोडीशी मोहरी टाकायची, थोडीशी जिरे टाकायचे आणि बारीक चिरलेला कांदा टाकायचा. त्याचबरोबर बारीक चिरलेली मिरची आणि कढीपत्ता टाकून ते व्यवस्थित परतवून घ्यायचं. ते परतवून झालं की त्याच्यामध्ये आपण जो किसलेला मुळा आहे तो टाकायचा. त्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला इथे मी एकदम बारीक चिरून असा बटाटा घेतलेला आहे. एक छोटा बटाटा घ्यायचा आणि तो त्याच्यामध्ये टाकायचा. याने भाजीला खूपच छान चव येते. आणि ही तूर डाळ जी भिजवलेली होती ती त्याच्यामध्ये टाकायची आणि चवीप्रमाणे मीठ घालून ते मस्त असं परतवून घ्यायचं. आणि एका वाफेतच ही भाजी शिजते, याला अजिबात वेळ लागत नाही. हे बघा, त्याला पाणीही टाकण्याची गरज नाही आणि जास्त शिजवण्याचीही गरज नाही. तर बटाटा शिजला की इथं आपली भाजी तयार होते. आणि शेवटी थोडीशी कोथिंबीर टाकायची आणि तीही व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची. करून बघा, ही भाजी मस्त लागते आणि अजिबात मुळ्याची भाजी आहे का ही समजतच नाही. तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा आणि आवडली तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू.